पप्पा, कोणाचे बाळा, कोणाचे भाऊ, तर कोणाचा अरुण. अरुण इथे भरपूर जण बोलतात त्याला, आपल्याबरोबर खूप कमी. अच्छा, काका बोलायचे. तो कोणाचे बाळा, कोणाचे भाऊ, तर कोणाचा अरुण. पण माझ्यासाठी माझं सगळं काही. तुमचा जन्म स्वातंत्र्याच्या काळातला, तो मी फक्त सिनेमामध्येच बघितला असेल, पण तुम्ही तो जगलात. मी जेव्हा तुमच्या या बर्थडेसाठी जुन्या फोटोची ही फ्रेम डिझाईन करत असताना मी खरंच तुमच्या त्या काळात हरवून गेलो. ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो, पण त्यातली तुमची स्टाईल, तुमची पर्सनॅलिटी. फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असले तरी तुमचं आयुष्य खूप कलरफुल होतं, हे स्पष्ट दिसतं. 1947 तुमचा, तर 1985 माझा बर्थ इयर आहे. ही जवळपास 38 वर्षे तुमच्या जीवनामधली मला पाहायला मिळाली नसली तरी, पण आपल्या नात्यातल्या बहुतेक लोकांनी तो काळ तुमच्याबरोबर अनुभवला आहे. आणि तो काळ नक्कीच तेही आठवत असतील आणि म्हणत असतील, काय होता तेव्हा आमचा भाई. तुमची बेल बॉटम पॅन्ट इकडे दिसते का, बेल बॉटम पॅन्ट, टाईट फिटिंग शर्ट, वरचे 3-4 बटन उघडे, डोळ्यावर रेबॅन स्टाईल गॉगल आहे एक फोटोचा, आणि हातात ते लटकणारं घड्याळ. फोटोमध्ये बघून तेव्हा वाटलं की आपले पप्पा काही अमिताभ बच्चनपेक्षा कमी नव्हते. म्हणूनच कदाचित तुम्हाला भाई हे नाव मिळालं असेल, कारण त्या काळात बॉम्बे सेंट्रलचं तुमचं आयुष्य एकदम ॲक्शन पॅक असणार. आणि म्हणूनच त्यावेळी प्रत्येका घराला एक भाई लागायचा, आणि तो तुम्ही आहात. खरंच तुमचा तो प्रवास मी पाहू शकलो असतो तर. पण मी जो काळ पाहिला तो काही कमी नव्हता. सकाळी 7 वाजता मला शाळेत सोडून लोकल पकडण्यासाठी केलेली तुमची धडपड, आणि मग रात्री उशिरा पुन्हा घरी येणारे तुम्ही, आजही आठवतं. मंगळवार म्हणजे सिद्धिविनायक कधीच मिस केलं नाही, कारण प्रत्येक मंगळवारी तुम्ही परत येताना प्रकाशचा साबुदाणा वडा आणि ती एक्स्ट्रा चटणी घरी घेऊन यायचं, ज्यामुळे मी मटण मासे खाण्यासाठी रडणारा असूनही मंगळवारी आनंदाने शाकाहारी जेवायचो. तुमच्यासोबत पहिल्यांदा हॉटेलला जाणं, आणि रोज रात्री जेवणानंतर कुर्ला एस टी डेपोचा वॉक, हे सगळं अजूनही अगदी जसंच्या तसं आठवतं. परागने खूप मार खाल्लाय, पण मला तुम्ही कधी मारलं तसं आठवत नाही, कारण तो आईचा फेवरेट आणि मी तुमचा. आज तुमचा हा 80 वर्षाचा प्रवास मनापासून वाटतं आता तुम्ही सेंच्युरी गाठलीच पाहिजे. पण त्यासाठी एक अट आहे, थोडं घराबाहेर पडायचं, दररोज चालायला जायचं, आमच्यासोबत फिरायला यायचं. हेच मला तुमच्याकडून प्रॉमिस पाहिजे. देणार ना? कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त 80 वर्षाचे नाहीत, तर 80 वर्षाचा अनुभव, ताकद आणि प्रेम घेऊन उभा असलेला आमचा एक हिरो आहात. थँक्यू सो मच. पराग, तुला काय बोलायचं?